नमस्कार मंडळी, मनपसंत कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवणार आहोत झटपट अगदी 10-15 मिनिटात तयार होणारी गिलक्याची भाजी. याला काही ठिकाणी घोसाळेही म्हणतात. चला तर रेसिपी बघूया. त्यासाठी तेल टाकून घ्यायचे, मोहरे, लसूण आणि कांदा टाकायचा आहे. तो छान परतून घ्यायचा आहे. जिरे आणि हिंग टाकून छान व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत कांदा परतवायचा आहे. मग घरगुती मसाले वापरणार आहोत. यात आपण लाल तिखट, हळद टाकून छान एकजीव करून घ्यायचं आहे. कट केलेले गिलके टाकून घ्यायचे आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचे. गिलके व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात आपण आधीच सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकणार आहोत, जेणेकरून भाजीला छान पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात भाजी शिजले जाते. आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही आहेत, फक्त वाफेतच ही भाजी शिजणार आहे. त्यामुळे चवीला खूप छान लागते आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी भाजी लागते. त्यात आपण 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायची. 1-2 मिनटं वाफ दाबून ठेवायची आणि रेडी आहे आपली चमचमीत अशी गिलक्याची भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा. अशी रेसिपी अगदी झटपट 10-15 मिनटात होते आणि ज्यांना आवडत नाही ते देखील आवडीने खातील. टिफिनसाठी आणि तोंडी लावण्यासाठीही उत्तम पर्याय आहे. आता चला, आपली नेक्स्ट रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. त्यासाठी प्रथम शेवग्याच्या शेंगांची सालं काढून कट करून घ्यायचे. कट केलेल्या शेंगा आपण एका पातेल्यात टाकून त्यात मीठ आणि हळदीच्या पाण्यात त्या छान 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. शेंगा शिजल्या की नाही चेक करायच्या. कढईत तेल टाकून घ्यायचं. जिरे, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता टाकून छान फोडणी बनवायची. त्यात आपलं घरगुतीच लाल तिखट, हळद, हिंग टाकायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून मसाल्याला छान तरी सुटते. फोडणीमध्येच कोथिंबीर टाकायची, छान चव लागते आणि त्यानंतर शिजवलेल्या आपण शेंगा त्यातल्या पाण्यासहित टाकून घ्यायच्या आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1-5 मिनटं ते साईडला करून ठेवायचं आहे, म्हणजे शिजू द्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण आधीही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे प्रमाणात मीठ वापरायचं आहे. शेंगदाणे मिक्सरला बारीक पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण उकळी आल्यावर आपल्याला भाजीत टाकून घ्यायचं आहे. भाजीत वाटण टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5-10 मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यावर आपली भाजी रेडी आहे. वरतून मस्त कोथिंबीर टाकायची आहे. शेंगा आधी शिजलेल्या आहे, त्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही. फक्त शेंगदाण्याची उकळी काढायची. या भाजीचा रस्सा अप्रतिम लागतो. आपली नेक्स्ट रेसिपी आहे काळ्या मसाल्याची वांगी. त्यासाठी मस्त वांगी घेतलेली आहेत. ही वांगी छान व्यवस्थित कट करून मिठाच्या पाण्यात भिजत घालायची आणि सगळे व्यवस्थित कट करून घ्यायची. त्यासाठी मसाला तयार करणार आहोत. मसाल्यासाठी आपण कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, लसूण सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा कीस आणि धनेही वापरलेले आहेत. अद्रकचा 1 इंच तुकडा घ्यायचा आहे. सर्व मसाले छान व्यवस्थित तेल टाकून परतवून घ्यायचे. अगदी रंग बदलेपर्यंत छान व्यवस्थित परतले गेले पाहिजे, म्हणजे त्यांचा कडवटपणा निघून जातो आणि छान टेस्ट येते भाजीला आणि तरीही सुंदर सुटते. सर्व मसाले व्यवस्थित मिक्सरला वाटून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान पेस्ट तयार करून घ्यायची. हे वाटण अतिशय महत्त्वाचं असतं, त्याने भाजीची चव अतिशय छान होते. नंतर आपण कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकणार आहोत. थोडेसे जिरं टाकायचं आहे आणि वाटलेला वाटण मसाला टाकून छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यात आपण घरगुती काळा मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला वापरणार आहोत. तो टाकून सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे. तेल सुटलेल्या मसाल्यामध्ये आपण कट केलेली वांगी टाकून घेणार आहोत आणि ती छान एकजीव करून घ्यायची आहे. मसाल्यामध्ये व्यवस्थित परतले गेली की ते लवकर शिजतात. त्यातच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला गरजे इतकंच पाणी टाकायचं आहे. भाजीला आपल्याला फार जास्त पाणी वापरायचं नाही. थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे आणि कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता नसते. इथे 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि रेडी आपली चमचमीत अशी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी. अतिशय सोपी रेसिपी आहे. वांगं शिजलं की नाही चेक करून बघायचं आहे. छान अशी आपली भाजी रेडी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आपली नेक्स्ट रेसिपी आहे कच्च्या टोमॅटोची रस्सा भाजी. टोमॅटोची चटणी सगळेच खातात, पण रस्सा भाजी नक्की ट्राय करा. त्यासाठी टोमॅटो 3-4 कट करून घेतलेले आहे कच्चे आणि कढईत तेल टाकून घ्यायचं आहे. जिरं, मोहरी, लाल तिखट
आणि कांदा लसूण मसाला, थोडासा कढीपत्ता, हळद टाकून छान व्यवस्थित परतून घ्यायचे. कट केलेले टोमॅटो टाकायचे आणि तेही छान परतून घ्यायचे. टोमॅटो परतत असतानाच त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. ते लवकर शिजतात. झाकण ठेवल्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला पाणी टाकून त्याचं दळून पेस्ट करून घ्यायचे. ही शेंगदाण्याची पेस्ट आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. शेंगदाण्याची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी धरायचं आहे आणि आपला रस्सा बनवायचा आहे. रश्श्याला छान उकळी आल्यावर आपली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. रेडी आहे आपली भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब